भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार छाया राजेश राजाभाऊ पाटील आणि सतीश साहेबराव मोरे यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। पिंपळगाव बसवंत नगर परिषदेचा बिगुल वाजताच प्रभाग क्रमांक 10 मधील राजकीय चित्र अधिक रंगतदार बनले। भाजपा शिवसेना युतीकडून छाया राजेश राजाभाऊ पाटील, सतीश साहेबराव मोरे, अनिता दत्तात्रय गांगुर्डे तसेच नगर अध्यक्षासाठी उमेदवार डॉक्टर मनोज कृष्णा बर्डे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाली असून प्रभागातील नागरिक यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत। छाया राजेश राजाभाऊ पाटील या याआधी पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीवर सदस्य म्हणून कार्यरत होत्या। त्यांच्या कार्यकाळात अनेक विकास कामे वेगाने पूर्ण झाली असून नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी आदर आणि विश्वासाची भावना कायम आहे। पुन्हा एकदा संधी मिळाल्यास प्रभागातील उर्वरित समस्या प्राधान्याने सोडू असा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। राजाभाऊ पाटील हे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर। कोरोना काळातील त्यांची भूमिका विशेष प्रशंसनीय ठरली। नागरिकांना हॉस्पिटल बेड मिळवून देणे, रेमडेसिवीरची सोय करणे, ऑक्सिजन उपलब्ध करून देणे अशा अनेक जबाबदाऱ्यांची त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन पूर्तता केली आहे। शास्त्री नगरमधील तुळजाभवानी मंदिर परिसरातील ओपन स्पेसवर सुंदर गार्डन विकसित करण्याचा त्यांचा मनसुबा आहे। राजाभाऊंच्या मार्गदर्शनाखाली दर रविवारी या परिसरात विविध जनजागृती, आरोग्य व उपयुक्त शिबिरांचे आयोजन केले जाते। त्यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल आपुलकीची भावना अधिक दृढ झाली आहे। प्रभाग क्रमांक 10 मधील दोन्ही उमेदवारांचे विश्वासार्ह सेवाभावी कार्य आहे। पिंपळगाव बसवंत नगर परिषदेचा बिगुल वाजला आहे। ताई, या ठिकाणी प्रभाग क्रमांक 10 मधून भारतीय जनता पक्षाकडून अधिकृत उमेदवार आहेत, काय सांगाल? आज आम्ही भारतीय जनता पार्टी व शिवसेना शिंदे गट युतीमध्ये लढतोय। आम्ही युती केल्यानंतर 10 जागा धनुष्यबाणाला घेतल्या आहे आणि 15 जागा या कमल या निशाणीवरती लढतोय आणि आम्ही 26च्या 26 जागा निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न आहे। तर आम्ही 100% 26च्या 26 जागा निवडून आणू। या अगोदर देखील ताई 2 टर्म या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य होत्या। ताईंच्या माध्यमातून काय विकास कामे झाली, काय सांगाल? आम्ही आता दुसरे टर्म ही 2.5 वर्षाची झाली, नंतर नगर परिषद झाली, त्याची उद्घोषणा झाल्यानंतर त्याच्या आधी 2.5 वर्षामध्ये आम्ही भास्कर नाना बनकर यांच्यासोबत काम करत असताना वार्ड क्रमांक 1 मध्ये त्यांचं म्हणणं असं झालं की या वार्डात मतदान कमी झाल्यामुळे आमच्या वार्डातली जे महिला वर्ग असेल, पुरुष वर्ग असेल, काही कामानिमित्त जर त्यांच्याकडे जात होता तर तो तिथं आम्हाला सरपंचांकडे असे पुरुषांना स्त्रियांना असे उद्गार भेटायचे, शब्द भेटायचे की बा ह्या वार्डातून मला मतदान कमी झालेलं, मी या वार्डात काम करणार नाही। तरी आम्ही आमच्या प्रयत्नातून त्यांच्या पाठीमागे लागून 2024ची माझ्याकडे ओसी आहे ग्रामपंचायतीची 24/2/2024ची की उंबरखेड रस्त्याला त्यावेळेस वार्ड क्रमांक 1 होता। तर मी उंबरखेड चौफुलीपासून तर थेट उंबरखेड गावचे शिवपर्यंतचे जेवढे रस्ते आहेत तेवढे रस्ते लिहून दिले होते। त्याच्यात शौचालय असतील, भूमिगत गटारी असतील की ह्या सर्व झाल्या पाहिजे, त्यातले मोजकेच काही कामं झाले। त्यानंतर नगर परिषद व्हावी म्हणून छायाताई पाटील असतील, रेखाताई लबडे असतील यांनी नगर परिषद व्हावी म्हणून हात वर केल्यानंतर आमचे थोडंसं वितुष्ट वाढत गेलं। त्यामुळे ह्या वार्डात 2.5 वर्षात नंतर काही काम करता आले नाही। तरी मी प्रभागातील सर्व जनतेची माफी मागतो की अशा गोष्टी घडल्यामुळे आम्हाला काही काम करता आले नाही। पण आता वार्ड क्रमांक 10 मध्ये महिलांसाठी रोजगार उभं करण्यासाठी, त्याच्यानंतर युवकांसाठी रोजगार उपलब्ध करून देऊ, महिलांच्या बचत गटातून आम्ही भरपूर कामे करू। पण समाजकार्यात देखील अग्रेसर असतात। कोरोना काळातील देखील आपले कार्य उल्लेखनीय आहे, त्याबद्दल काय सांगा? कोरोना काळामध्ये आम्ही रेमडेसिवीर असेल, पेशंट त्या दरम्यान दुसऱ्या वेव्हमध्ये तर खूप त्रास झाला, बेड उपलब्ध होत नव्हते। त्यानंतर बरेच जवळची कंपनी अशी होती की पेशंट घेऊन माझ्याकडे ट्रान्सपोर्टला असायची की काही करा की आम्हाला बेड उपलब्ध करून द्या। आम्हाला सिद्धिविनायक हॉस्पिटल असेल, ओम हॉस्पिटल असेल, राधाकृष्ण हॉस्पिटल असेल, या डॉक्टर लोकांनी खूप सहकार्य केलं। त्यात बरेच डॉक्टरांचाही मोठा सहभाग होता, जे आज आपले नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहे। रेमडेसिवीर असेल उपलब्ध करून दिले आम्हाला लोकांनी। त्यानंतर जे लोक कोरोनामध्ये पेशंट झाले होते त्यांच्यासाठी खूप मेहनत घेऊन आम्ही अहोरात्र 3-3 वाजेपर्यंत आम्ही बेड उपलब्ध करून दिले त्या लोकांना। त्यानंतर ऑक्सिजन उपलब्ध करून दिले, म्हणजे मी माझ्या गाडीमध्ये एक टाकी सेपरेट असायची की जर कुठे भेटली नाही तर ही गाडी आपण टाकी तिथं त्या हॉस्पिटलला द्यायची। अशा प्रकारे आपण खूप काम केलं। त्यानंतर आम्ही ट्रान्सपोर्ट लाईनचे आमच्याजवळ 35 ट्रान्सपोर्ट आहे हायवेला,
तर आम्ही सर्व लोक जे लोक मुंबईवरनं पायी चालतो UP MP ला, त्या लोकांसाठी सर्वांनी आम्ही एकत्र कॉन्ट्री करू. तिथे लोकांना सकाळ दुपार संध्याकाळ जेवणाची व्यवस्था केली होती, राहण्याची व्यवस्था केली होती. त्यानंतर दुसऱ्या वेळेमध्ये थोडंसं प्रमाण खूप वाढलं, त्यामुळं मग आम्ही तो भंडारा चालू केला होता, तो थांबवला होता. समाजकार्यात येण्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली, काय सांगाल? माझे राजकीय गुरु म्हणा की माझे गुरु म्हणा, स्वर्गीय राजेंद्र अण्णा मोरे यांच्या माध्यमातून मी त्यांच्याकडनं ही सगळी प्रेरणा घेतली, त्यांच्याकडूनच सर्व काही शिकलो. त्यांच्याच पायावर पाय ठेवून आता मी पुढे चालतोय. त्याचबरोबर माझ्याबरोबर सतीश भाऊ सारख्यांची, बाप्पा पाटील सारख्यांची साथ आहे. प्रवीण भाऊ आहे, माझे छोटे बंधू निलेश भाऊ पाटील आहे, मोठे बंधूंचे आमचे आशीर्वाद आहेत. त्या प्रेरणा घेऊन चाललोय आम्ही. सर्वात प्रथम आपण आमच्या भिडेनगरला प्रभाग क्रमांक 11 आहे, तो भिडेनगरला एक मोठी समस्या आहे की तिथं मोठा ओपन स्पेस आहे, पण त्या ओपन स्पेसचे वादामुळे कामच करता आली नाही. तर तिथं सर्वात प्रथम आम्ही उद्यान बांधण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. जी कामं अपूर्ण राहिलेली आहे, रस्ते डांबरीकरण असेल, काँक्रिटीकरण असेल, शास्त्रीनगर तुळजाभवानी मंदिर आहे, तिथे सर्वात मोठं ओपन स्पेस तिथे, तर तिथं सर्वात मोठं गार्डन बांधण्याचा आमचा मानस आहे. जाता जाता प्रभाग क्रमांक 10 मधील नागरिकांना आपण काय संदेश द्या? तुम्ही सांगितलेली सर्व कामे आम्ही 100% सतीश भाऊच्या माध्यमातून, BJP शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही 100% प्रयत्न करून ते मार्गस्थ करणारच. आणि तुमचे सर्वांचे आशीर्वाद महायुतीच्या पाठीमागे असं हीच सर्व मतदारांना आव्हान करतो. गरिबांच्या सुखदुःखात देखील आपण नेहमी सहभाग घेत असतात, त्याबद्दल काय सांगा? मी आता भावनगर असेल, वाघली वस्ती आहे, त्यानंतर हनुमान नगर आहे, इथली जी गोरगरीब जनता आहे, जे रोजंदारीने कामाला जातात, त्या लोकांचं मेन तुमच्या आमच्याकडे काही काम वाटत नाही. त्यांना दवाखाना असेल, मेडिकल असेल, पोलीस स्टेशन असेल, इथले छोट्या छोट्या गरजा त्यांच्या असतात की बिल 2000 रुपये झाले तर ते 500 कमी झाले पाहिजे, हे झालं पाहिजे. तर आपण या माध्यमातून आपलं स्वतःचं मेडिकल आहे. त्यानंतर आपण दरवेळेस दर रविवारी आरोग्य शिबिर घेतो. आपण पूर्ण पिंपळगाव परिसरामध्ये दर रविवारी एक आरोग्य शिबिर घेतो, त्यांना मोफत सेवा देतो. त्यानंतर त्यांच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या सॉल्व्ह करण्याचा आपण प्रयत्न करतो. 2 तारखेला पिंपळगाव नगर परिषदेची निवडणूक या ठिकाणी होते. खऱ्या अर्थानं 2 वर्षापूर्वी ग्रामपंचायतची निवडणूक झाली, त्यावेळेसच आम्ही नागरिकांना सांगितलं होतं की मी जरी सरपंच झालो तरी मी पहिल्या दिवसापासून या पिंपळगावची नगर परिषद करण्यासाठी प्रामाणिकपणानं प्रयत्न करेन. परंतु दुर्दैवानं मला 113 मतांनी त्या ठिकाणी पराभवाला सामोरं जावं लागलं. त्या दिवसापासून या पिंपळगावची नगर परिषद व्हावी की जेणेकरून ग्रामपंचायतच्या माध्यमातून पिंपळगावची आज जवळपास लोकसंख्या 80-90 हजार झालेली आहे. आणि तितकी ग्रामपंचायत आता या सर्व नागरिकांच्या समस्या अडीअडचणी सोडवण्यासाठी कमी पडत होती. त्यामुळे निश्चितपणानं नगर परिषद घेणं ही काळाची गरज होती. कारण नगर परिषदेमधले फंड्स असतील, नागरिकांच्या सोयीसुविधा असतील, रस्त्यांचे कामं असतील, ड्रेनेजची समस्या असेल, पार्किंगची समस्या असेल, पिण्याच्या पाण्याची समस्या असेल, अशा ज्या अनेक समस्या आज पिंपळगावमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भेडसावत आहेत, त्या सोडवण्यासाठी नगर परिषदेचीच आवश्यकता होती. 2007 साली प्राथमिक उद्घोषणा झाली असताना सुद्धा फक्त राजकीय आकसापोटी अंतिम उद्घोषणा होणं त्या ठिकाणी त्यांनी दाबून ठेवलेली होती किंवा थांबवली होती. परंतु कोर्टाच्या माध्यमातून कोर्टात जाऊन आम्ही ही नगर परिषद या ठिकाणी घडून आणली आणि त्या माध्यमातून आज निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहोत. लोकांचा अत्यंत चांगला प्रतिसाद भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना या ठिकाणी आहे. आणि लोकांच्या अपेक्षासुद्धा, कारण 40 वर्षापासून त्या लोकांनी सत्ता उपभोगली. आज ते सांगतात की आम्ही विकासासाठी एकत्र आलेलो आहोत. पण 40 वर्ष जर तुमच्या हातात सत्ता होती तर तुम्ही का विकास या पिंपळगावचा केला नाही? पिंपळगावच्या लोकांना का तुम्ही वेटीस धरलं? आज ते म्हणतायत की नगर परिषदेच्या माध्यमातून चांगला निधी येईल. मग 2007 पासून तुम्हाला तो निधी येईल कळत नव्हतं का? फक्त स्वतःच्या राजकीय आकसापोटी या गोष्टी नगर परिषद होऊ नये म्हणून आणि स्वतःचा राजकीय हेतू साध्य करण्यासाठी नगर परिषद होऊ नये म्हणून त्यांनी प्रयत्न केले. परंतु कोर्टाच्या माध्यमातून आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील आणि तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, त्यावेळेस ते त्या खात्याचे मंत्री पण होते, नगरविकास खात्याचे, आणि मुख्यमंत्री पण होते. त्यांच्या माध्यमातून आम्ही ही नगर परिषद या ठिकाणी केली आहे, जेणेकरून ह्या नागरिकांच्या अडीअडचणी आणि समस्या ह्या नगर परिषद निवडणुकीनंतर निश्चितपणानं राहणार नाही. याच्यासाठी आम्ही कायमस्वरूपी काम करू असं मी या ठिकाणी आश्वासन देतो. नागरिकांना कळेल. नमस्कार, मी प्रवीण साहेबराव मोरे. आता होऊ घातलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये
शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी या युतीच्या माध्यमातून आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. निवडणूक नगर परिषदेची काही निवडणूक होत आहे. खऱ्या अर्थानं पिंपळगावच्या विकासाकरता ही नगर परिषद स्थापन झालेली आणि त्या निवडणूक नगर परिषद स्थापनेकरता प्रयत्न करणारा जो तरुण वर्ग आहे तो खऱ्या अर्थानं या दोन्ही पॅनलमध्ये समाविष्ट आहे. आणि पिंपळगावला एक विकासाची नवी दिशा देण्याकरता ही नगर परिषद आणण्याकरता त्या तरुण वर्गाने हायकोर्टापर्यंत लढा देऊन आणि शासन दरबारी पाठपुरावा करून ही नगर परिषद करून आणलेली. खऱ्या अर्थाने पिंपळगावचे अनेक प्रलंबित जे प्रश्न आहेत, मग ते ड्रेनेजच्या असो, नागरिकांसाठीच्या जे काही गार्डन्स असतील, मुलांसाठीचे उद्यानं असतील, युवकांसाठी स्पर्धा परीक्षाच्या माध्यमातून पुढे जाण्याकरता जे काही अभ्यासिका असेल, असे अनेक प्रश्न या पिंपळगाव शहरामध्ये प्रलंबित आहेत. आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून या सर्व प्रश्न पूर्ण होत नव्हते. त्यामुळे नगर परिषद आणण्याकरता सतीश भाऊ असतील, राजा भाऊ असतील, या सर्वांनी प्रयत्न करून ही नगर परिषद इथं आणलेली आहे. आणि आता त्या नगर परिषदेची निवडणूक इथं लागलेली आहे. त्यामुळे मी नागरिकांना आवाहन करतो की ज्या युवकांनी पिंपळगावाला दिशा देण्याकरता, पिंपळगावच्या विकासाकरता ही नगर परिषद इथं आणलेली आहेत, त्यांना आशीर्वाद देण्याची आता ही वेळ आहे खऱ्या अर्थानं. आणि नगर विकास खातं एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे आहेत. त्यांच्या माध्यमातून आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून ते मुख्यमंत्री आहेत. भरघोस निधी आणण्याची पात्रता या दोन्हीही पक्षांमध्ये आहे. कारण एकनाथजी शिंदे हे भक्कम पाठीराखे आहेत. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातूनही मोठा निधी पिंपळगाव करता आणि पिंपळगावचे जे काही मोठे मोठे जे काही प्रश्न असतील ड्रेनेजसारखे हे नक्कीच पुढील काळात सुटतील. आणि त्यासाठी आम्ही तरुण सर्व मोठ्या प्रमाणात पाठपुरावा करू. त्याच्याकरता सर्व नागरिकांनी आम्हाला आशीर्वाद द्यावेत. भरभरून सेना भाजपा युतीच्या मागे भरभक्कमपणे आपण मतांचा आम्ही आपल्याकडे जोगवा मागतोय. तुम्ही आम्हाला या जोगव्या रूपी मतदान करा. आणि निश्चित पिंपळगावचा एकही प्रश्न आम्ही भविष्यात 5 वर्षामध्ये आम्ही प्रलंबित ठेवणार नाही. ज्या मूळ प्रश्नांच्या सोडवणुकीकरता ही नगर परिषद स्थापन झालेली आहे, ते सर्व प्रश्न सोडवण्याशिवाय आम्ही तरुण राहणार नाही, एवढी मी ग्वाही देतो. आणि पुन्हा एकदा सर्व मतदारांना विनंती करतो की धनुष्यबाण आणि कमळ या निशाणीवर आपण आशीर्वाद द्यावेत. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.